गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि मी तो व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथं 2 ते 3 चमचे तुपाचं मोहन घेतलेलं आहे. हे मोहन चांगलं असं चोळून या सगळ्या पिठाला लावून घेतलेलं आहे. छान असं चोळून लावायचं आणि मग काय करायचं, थोडं पाणी घेऊन त्याचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हा गोळा मळताना जास्त पाणी घालायचं नाही, जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचा हा गोळा मळून घ्यायचा आणि मग त्याचे मुटके तयार करायचे. हे मुटके सगळ्या पिठाचे करून झाले की कढईमध्ये तेल ठेवायचं आणि लो टू मिडियम गॅसवर हे जे मुटके आहेत ते छान असे तळून घ्यायचे. तळताना अगदी कढईत बसतील एवढेच टाकायचे आणि आलटून पालटून गोल्डन ब्राऊन कलरवर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. गॅस कुठंही मोठाट करायचा नाही. हे मुटके थंड झाले की असे एखाद्या खलबत्त्याच्या दांड्याने तोडून घ्यायचे आणि त्यात मिक्सरवर असे पल्स मोडवर बारीक असं त्याचा चुरा करून घ्यायचा. चुरा करून घेतला की हा सगळा परातीत काढायचा. त्यात वेलची पूड टाकायची आणि जायफळ पूड टाकायची. ती टाकली की कढईत मी इथं 3 चमचे तूप घातले आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट टाकले. ते छान असे भाजून घेतले. मग त्याच कढईत थोडंसं तूप टाकायचं आणि 1 वाटी गूळ टाकायचा. हा गूळ फक्त आपल्याला वितळवायचा आहे, त्याचा कुठंही पाक करायचा नाही. मग ते वितळलेला गूळ ह्या चुरम्यावर घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स केलं की असे छान लाडू वळायचे. तयार आहेत गणपती बाप्पाचे चुरमा लाडू.